साहजिकच आहे. वो जो सर्वे हुआ था उसमें देश आत्ताचा के विषय 5 कोविड हा सबसे अच्छे जरी असला तरी मुख्यमंत्रियों तो में विषय मी घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. नाम था। मी आलेलो आहे काही वेगळे मुद्दे घेऊन, जे काही मुद्दे गेल्या काही दिवसांपासून अभी का जो मुद्दा है उस मुद्दे पर मैं आपके सामने नहीं आया हूँ। मैं कुछ दूसरे मुद्दों को लेकर आपके सामने आया हूँ जो प्रसाद माध्यमों के सामने के जरिए आप तक पहुँच रहे थे। मुख्यमंत्री भेटत नव्हते, मुख्यमंत्री म्हणजे मी, हे गेल्या काही दिवसांपूर्वी सत्य होतं. मुख्यमंत्री मिलते नहीं है, मुख्यमंत्री माझी शस्त्रक्रिया झाली. के यहाँ क्या चल रहा है, इस तरह की तमाम तो खबरें आ अनुभव काय रही थी। होता, त्या अनुभवाचं एक वर्णन नाही मेरा मी ऑपरेशन हुआ था, पण त्याच्यानंतरचे 2-3 महिने उसमें कैसा अनुभव हुआ था उसका मैं वर्णन नहीं कर सकता। भेटणं शक्य नव्हतं, म्हणजे भेटू शकत नव्हते. म्हणून तो जो काळ होता तो मुख्यमंत्री 6-7 कोणाला महीने भेटत काफी नाही. विचित्र होते थे। हा मुद्दा बरोबर आहे, पण त्याच्यानंतर मी आता भेटायला वो जो सुरुवात काल केलेली था, आहे, जी जी काही कामं बरं उस असंही दौरान नाही की मी मुख्यमंत्री भेटत किसी नव्हतो, से मिलते ते नहीं, कामं ये बात काही सही है। होती. मी माझी पहिली कॅबिनेट मीटिंग ऐसा नहीं कि काम नहीं हो रहे थे और ऐसा नहीं कि मैं मिलता नहीं था। आणि त्याच्यानंतर काम हे अव्यवहारपणे सुरू आहे. शिवसेना म्हणाल तर शिवसेना आणि हिंदुत्व मैं हॉस्पिटल से हे दोन ऑनलाइन काम कर शब्द रहा था। एकमेकांमध्ये गुंफलेले जोडलेले हे शब्द आहेत. शिवसेना कदापि हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शिवसेना शकत और हिंदुत्व एक नाही. दूसरे से शिवसेना जुड़े हुए प्रमुखांनी शब्द हैं। कानमंत्र दिलेला आहे की हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. म्हणूनच गेल्या एक 8-15 दिवसापूर्वी शिवसेना प्रमुख ने कान मंत्र दिया है कि हिंदुत्व हमारा श्वास है, हमारी सांस है। खासदार मंत्री हे अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वासाठी काय काय केले, कोणी कोणी काय काय केले, एकनाथ शिंदे उनके साथ में कुछ हेही बोलण्याची विधायक, आता वेळ नाही. सांसद, मंत्री पण हिंदुत्वाबद्दल अयोध्या जाकर आए। मी विधानसभेत विधिमंडळात किसने क्या क्या बोलणारा किया, कदाचित क्या कहा, पहिला मुख्यमंत्री. ये बोलने की अभी वक्त नहीं है। मग नेमकं झालंय काय, ही शिवसेना कोणाची आहे? काही जण असं आरोप करतायत की किंवा असं भासवण्याचा प्रयत्न करतायत की आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ठीक आहे ना, शिवसेना किसकी है? बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची शिवसेना कई लोग ये फरक काय कहते हैं नाही कि का? अब ये असं बाला काय साहब मी की नेमकं शिवसेना केलेलं आहे? नहीं रह गई। शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून दूर बाला जात साहब चाललेली की आहे. शिवसेना और अभी की शिवसेना त्यावेळेला में जे विचार आखिर होते, फर्क क्या तेच है? आपण पुढे नेतो. बरं त्याच्यानंतर कि बाला साहब के म्हणजे विचार आपल्यातून के साथ नहीं है। 2012 साली गेले, 2014 साली आपण एकाकी लढलो होतो. तेव्हाही आपण हिंदूच होतो, आताही हिंदूच आहोत, उद्याही हिंदूच राहणार आहोत. मुद्दा विचार हा तोच राहणार आहे. 2012 में बाला साहब गए, उसके बाद 2014 में हमने अकेले लड़ाई लड़ी, तभी भी हम हिंदू थे और अभी भी हम हिंदू हैं। परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले आणि ते 63 आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री झाले ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती. प्रतिकूल परिस्थिति में भी तब हमने 63 विधायक चुनकर लाए थे। स्वतः मुख्यमंत्री आहे. माझ्यासोबत पहिल्या आणि आत्ताच्या मंत्रिमंडळातले जे काही सहकारी आहेत ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या उसके बाद सोबत जो होते. कुछ भी हुआ है आप देख सकते हैं कि मैं 2.5 साल से मैं मुख्यमंत्री हूँ। शिवसेना हिंदुत्व, शिवसेना कोणाची, शिवसेनेने हिंदुत्व सोडले का, शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही का, मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे. मग मधल्या काळामध्ये जे काही सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं, हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा. मग आता मुद्दा अब ये काय? बाला साहब की शिवसेना नहीं रही ऐसा कहा जाता है, लेकिन बीच के वक्त में जो कुछ भी हमें मिला वो बाला साहब के बाद की शिवसेना ने हासिल किया। प्रमुख गायब गेले कुठे, पहिले सुरतला गेले, त्याच्यानंतर आता म्हणतात गुवाहाटीला गेले. हम सब जानते हैं कि शिवसेना के कुछ विधायक गायब हैं, अमुक गायब हैं, तमुक गायब हैं, फलाने गायब हैं, ढिमाके गायब हैं। मला त्याच्यामध्ये जायचंच नाही. हे जे माझं मनोगत आहे ती मी अवघ्या 5 मिनिटात संपवणार आहे. कई विधायकों के फोन आ रहे हैं, मुझे इन सब में नहीं जाना है। जी आपली एक निवडणूक झाली विधान परिषदेची, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये सगळे आपले आमदार होते. मी तिकडे गेलो आणि म्हटलं काय परिस्थिती, ही कोणती लोक आहे? कल परसों में विधान परिषद की जो चुनाव हुआ उसके पहले तमाम विधायक जो है होटल में थे। शिवसेनेच्या विचारावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून देते आणि आपली माणसं ह्यांना सुद्धा आपल्याला एकत्र ठेवावं लागतं. का अरे हा कुठे गेला बघा, हम कुठे गेला बघा, उनको अपना मानते हैं। कुठेतरी गायब होतो, कुठे गेला होता, नाही मी जरा बाथरूमला गेलो होतो. म्हणजे बाथरूमला गेला तरी संशय. बाथरूमला म्हणजे असं म्हणतात की शंका ठीक आहे, पण लघुशंकेला गेला तरी शंका. ही कुठली लोक? तो ऐसे में उन पर शक नहीं कर सकते कि कौन किधर गया, कौन यहाँ गया, कौन वहाँ गया। मला वाटतं बाळासाहेबांनी पटत नव्हतं आणि आपल्याला कोई अगर बाथरूम में गया है तो उस पर क्या शक कर सकते हैं? की मला कशाचाही अनुभव नसताना जे काही घडलं, मी इच्छेपेक्षा जिद्दीने करणारा माणूस आहे. इच्छा असो वा नसो, पण एकदा जबाबदारी अंगावर आली तर ती जबाबदारी मी पूर्ण जिद्दीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो.
आणि त्याच जिद्दीने मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन अगर पूर्ण कोई करणारच जिम्मेदारी मैं लेता हा हूं तो निश्चय पूरी मनाची जिद के बाळगून साथ उसको करणार पूरा करता हूं त्यावेळेला मी आपल्या समोर आलो होतो, आज सुद्धा समोर और आलेलो आहे. यही मेरी जिद थी कि मैं कोणताही शिवसेना अनुभव को नव्हता. प्रमुख को आपल्याला दिया हुआ तेव्हा वचन पूरा नाईलाज करूंगा झाला, ही. वेगळा मार्ग पत्करावा लागला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गेले 25-30 वर्ष आपण त्यांच्या विरोधात ते आपल्या विरोधामध्ये हे लढत आलेलो आहोत. मग त्याच्यानंतर हे जे काय घडलं हे सर्वांना माहिती मुझे आहे. कोई अनुभव नहीं काँग्रेस था. आणि राष्ट्रवादीने विशेषतः पवार साहेबांनी ती बैठक आमची तिन्ही काँग्रेस पक्षाची झाली. त्या और बैठकीमध्ये राष्ट्रवादी ने सगळं ठरलं आणि ते ठरल्यानंतर खास मला करके त्यांचं की उद्धव जरा पवार एक साहब मिनिट ने बोलायचं. म्हटलं काय बोलायचं आता ठरलं हम सगळं. तीनों पार्टियों आणि बाजूला की खोलीत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्धव बैठक साहेब की ठीक आहे, पण और उस जबाबदारी दौरान तुम्हाला घ्यावी लागेल. पवार साहब ने कहा तर कि मुझे तसं आपसे नाही. म्हणजे आमच्याकडे 1 पण मिनट ज्येष्ठ लोक आहेत, काँग्रेसकडे बात पण करनी ज्येष्ठ है लोक आहेत. और उसमें आणि उन्होंने कहा कि शिवसेनेकडनं जर तुम्ही नसाल तर सरकार तुम्ही बनानी है, लेकिन तुम्ही जिम्मेदारी काय आपको लेनी होगी. काय मस्करी करता का? मी आतापर्यंत महापालिकेत सुद्धा अगर आप मुख्यमंत्री नहीं रहेंगे तो फिर आगे बढ़ना मुश्किल है. मैंने कहा पवार साहब आप क्या मजाक कर रहे हैं. मुख्यमंत्री कसा होणार? नाही नाही, तुम्हाला हे करावं लागेल. ठीक आहे, जिद्द केली जिद्द. मैंने कहा जो शख्स जो है बीएमसी तक में नहीं चुना गया है वो मुख्यमंत्री कैसे बनेगा. सोनियाजी सुद्धा मध्ये कधीतरी आपुलकीने फोन करत असतात. तब पवार साहब ने, सोनिया गांधी ने मुझ एक पर गोष्ट विश्वास लक्षात किया घ्या की कोणताही अनुभव नसलेला माणूस और अपनेपन से वो लोग फोन करते हैं, नुसता स्वार्थ हा विचार नाही. हालचाल जानते हैं. एक राजकारण म्हटल्यानंतर राजकारण कुठेही कसंही वळण घेऊ शकतं, पण त्या वळणाला सुद्धा अर्थ पाहिजे. उगाच काहीतरी रडकुंडीचा घाट जो म्हणतो ना, तिकडनं पोलादपूर पासून राजनीति आपल्या ह्याला महाड कोई भी पासून मोड़ ले सकती है, वरती लेकिन उस मोड़ का कोई महाबळेश्वरला अर्थ होना चाहिए. रडकुंडीचा घाट, जो वळण 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 म्हणजे गाडी चालवता गाडीचा चालक हा रडकुंडीला येतो. तसं हे वळणदार राजकारण कोणाच्याच उपयोगाचं नाही. आजपर्यंत ह्या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं. महाड़ से महाबलेश्वर जाते वक्त जो घुमावदार रास्ते आते हैं, गाड़ी चलाते हुए घुमावदार रास्तों से गुजरना होता है, तो वैसे ही घुमाव आते हैं राजनीति में. संभालते हुए काय बोलणार आहे? जाना होता है. मला दुःख कशाचं झालेलं आहे, आश्चर्य कशाचं वाटलेलं आहे, आज मैं आखिर क्या बोलने वाला हूँ. कशाचा बसलेला आहे की काँग्रेस मुझे इस आणि बात का दुख और राष्ट्रवादी आश्चर्य है, की आम्हाला मुख्यमंत्रीपदी उद्धव झटका ठाकरे इस बात का लगा है. त्यांचा विचार आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत. ठीक आहे, सत्तेच्या तडजोडीसाठी आपण एकत्र आलो होतो असं जे काही इतर जण म्हणतायत त्यांच्याप्रमाणे साठी आपण एकत्र आलो होतो. पण आज सुद्धा सकाळी कमलनाथजींनी मला फोन केला होता. कालच सकाळी शरद पवारजींनी फोन केला. मला म्हणाले उद्धव आज सुबह सोबत हा त्यांच्या कमलनाथ जी ने फोन किया, पण त्यांनी भरोसा शरद पवार जी ने माझ्याशी फोन किया और ठेवल्यानंतर कहा कि उद्धव जी हम आपके साथ हैं. माझ्याच लोकांना जर मी मुख्यमंत्री पदी नको असेल तर काय करायचं, हा मोलाचा प्रश्न. माझीच लोक म्हणत असतील की ते ठीक आहे, त्यांना हवे असतील पण आम्हाला तुम्ही नको. मग मला हेच उनकी ओर से इस तरह से कहने के बाद भी अगर मेरे ही लोगों को लगता है कि मुझे मुख्यमंत्री नहीं रहना चाहिए तो क्या कर सकते हैं. तर तुम्ही इथे येऊन बोलायला काय हरकत होती? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा, आणखीन कुठेतरी जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर यायचं आणि आपको सांगायचं की यहाँ आकर तुम्ही- बोलने में तुम्ही क्या दिक्कत कारभार थी. करायला सूरत में नालायक जाकर आहे. क्यों बोल रहे थे. हे कोविडच्या काळातले टॉप 5 वगैरे सोडून द्या, आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री पदी नको. ठीक आहे, चला मी उठतो. आणि आज सुद्धा मी तुम्हाला आप बोल देते सीधे जर कि त्याच्यापैकी आप काम इतरांनी करने के मामले में आपल्याला नालायक समोरून हैं. मला सांगितलं ये जो किंवा जर काही टॉप केलं, 5 मुख्यमंत्रियों में आप आए हैं वो सब मुख्यमंत्री पदावरती नको, छोड़ दीजिए. तर मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. आणि ह्याच्यावरती विश्वास नसेल तर आज आपली फेसबुक लाईव्ह झाली तर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वरच्यावरनं मातोश्रीला हलवत आहे. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून कुर्सीला चिपटून बसणारा नाही. मी मैं शिवसेना प्रमुखाचा मुख्यमंत्री पुत्र पद आहे. से कोणताही इस्तीफा देने को मोह तैयार हूँ. मला अपना खेचू मुकाम शकत नाही. मातोश्री से अडवू शकत नाही. हिलाने को शकत नाही. पण हे माझ्या तैयार समोर हुई, मातोश्री के लिए हिलाने को उगाच तैयार हूँ. काहीतरी, शिवसेनेशी आम्ही गद्दारी करणार नाही. पण ही लेकिन शिवसेना आप मेरे आमची सामने आके शिवसेना. बोलिए ये सब. कशाला तुम्ही हे करताय? या सगळ्या करण्यावरनं नुकसान कोणाचं होत आहे? कहते हैं कि हम गद्दारी करेंगे नहीं, ये हमारी शिवसेना है. ये सब क्यों कर रहे हैं. तीच परिस्थिती आहे. एक बात हम ही म्हण माहिती आहे, पण त्या बचपन से म्हणीमागची सुनते आए गोष्ट हैं. नाही माहिती. ती गोष्ट अशी आहे की एकदा एका जंगलामध्ये एक लाकूड तोड्या झाड तोडत होता. म्हणजे त्याच्या पुराणी मराठी की एक आवाज घालत होता. कहावत है. सगळे पक्षी त्याच्यावरती राहणारे हे कासावीस झाले की आपला आसरा असलेलं हे झाड आता तुटणार, कोलमडून पडणार. पण त्याहीपेक्षा हे घाव हालत असताना या झाडाला वेदना किती होत असतील. एक म्हणून ते पक्षी त्या झाडाशी बोलत. गडरिया आपल्याला निसर्गाची भाषा येत नाही, पण निसर्ग एकमेकांच्या भाषेत बोलत असतील तर पक्षी त्याच्याशी पेड़ काट बोलायला रहा था.
झाडाला की तो उस दादा पर जो तुला खूप पक्षी दुखत थे, असेल ना रे, खूप वेदना वो होत असतील ना रे, की तुझ्यावरती उससे कुऱ्हाडीचे घाव पडतायत. बात कर रहे थे। झाडाने काय उत्तर द्यावं की मला वेदना होत आहेत, दुःख होतंय, पण ते घाव पडतात म्हणून होत नाहीये. तो पक्षी ने तर झाड़ हा से कहा लाकूड ज्या कि कुऱ्हाडीने आपको घाव घालतोय त्या कुऱ्हाडीचं लाकूड हे माझ्या फांदीचं लाकूड आहे, त्याच्या मला वेदना जास्त होत आहेत, त्याच्या वेदना जास्त होत आहेत. हेच आज चाललेलं आहे, हेच आज चाललेलं आहे. कुऱ्हाडीचा तो दांडा पेड़ ने हा जवाब दिया कि आपलं जे मुझे जो घाव विकास काळ, कुल्हाड़ी से आपली पड़ जी रहे हैं राजकारणातली जन्मदात्री उसका मुझे आहे, दुख नहीं है, शिवसेना लेकिन आहे, इस कुल्हाड़ी में जो तिच्यावरती डंडा लगा है तिचंच लाकूड वापरून वो घाव कोणी घालू नका. या समोर बसा. लकड़ी जो है मी वो देतो डंडी राजीनामा. मेरे ही चला, अंक की है, मी इस बात का तुमच्या मुझे दुख हातामध्ये है। आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो आहे. जे आमदार आइए सामने बैठिए, गायब आहेत किंवा त्याने गायब करून मैं गायब केलेलं आहे, इस्तीफा देता हूं। त्यांनी यावं आणि माझे मैं राजीनाम्याचं इस्तीफा पत्र घेऊन राजभवनमध्ये तैयार जावं. करके रखता मी हूँ, आपके चालेल हाथ में देता हूँ। कारण मला कोविड झालंय. त्यातून राज्यपाल महोदय म्हणाले की उद्धवजी को खुद को आने जो दो, विधायक गायब तो हैं मैं वो आने के लिए आए, तैयार हूं. मेरे हाथ से राजीनामा मी लेके यायला तयार इस्तीफा आहे. लेके जाए म्हणून मी राजभवन। पुन्हा एकदा सांगतो की ही कुठेही आगतिकपणा नाही, हा कुठेही अगदी लाचारीचा प्रसंग नाही किंवा मैं फिर एक बार कह रहा हूं, नाहीये. कारण आजपर्यंत अशी अनेक ये कोई आव्हानं अनैतिक बिनशर्तीची आपण पेलले. नहीं हे काय है, मोठं आव्हान आहे? कोई लाचारी यावेळी नहीं है। जास्तीत जास्त वरून परत लढू जोपर्यंत माझ्यासोबत शिवसेना प्रमुखांनी जोडून ये दिलेल्या कौन सी बड़ी सामाजिक चुनौती है? आहे, क्या होगा ज्यादा से ज्यादा? तोपर्यंत लड़ेंगे, मी फिर से लड़ेंगे। भीत नाही. मी आव्हानाला सामोरा जाणारा माणूस आहे, त्याच्यामुळे कोणतेही आव्हान हे जब तक मेरे साथ अब्रू शिवसैनिक त्याला हैं पार तब दाखवणारं तक नाही. मैं किसी भी संकट हे से जसं मी डरता मुख्यमंत्री नहीं, पदासाठी बोलतोय, तसंच मी आज और मैं माझ्या चुनौती का शिवसैनिकांना सामने करने वाला आवाहन आदमी हूँ। किसी भी चुनौती को मैं कारण पीठ नहीं का दिखाऊंगा। तरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. मैं अपने असं काही जे आरोप शिवसैनिकों करतायत, त्याला सुद्धा से माझ्याकडे भी आह्वान करता हूँ। माझ्याकडे उत्तर आहे. ज्या शिवसैनिकांना असं वाटत जो असेल लोग कहते हैं कि मी शिवसेना अब बाला साहब नेतृत्व करायला नालायक ठाकरे आहे, वाली शिवसेना मला नहीं रही, सांगा, उनके लिए भी मी मेरे पास पद उत्तर है। सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख पद पण सोडायला तयार आहे, पण हे सांगणारा विरोधक मैं नाही. शिवसेना का त्यांचे नेतृत्व करने के लिए भरपूर नालायक हूँ, खूप आहेत. ये मुझे कह त्यांच्या दीजिए। सांगण्यावरती किंवा त्यांच्या मैं त्या, ये पद भी छोड़ने को तैयार हूँ। ट्रेंडिंग ट्रोलिंग ट्विटर ह्याच्यासाठी मी काय त्यांना मी बांधलेलं नाहीये, मी माझ्या शिवसैनिकाला बांधलेलं आहे. आणि शिवसैनिक सुद्धा या भानगडीत पडणार नाहीये, कारण तो फेस टू फेस मैं ट्रोलर्स ट्विटर वीटर पे जो कुछ भी चलता है मैं उनके लिए जवाब दे नहीं हूँ, मैं अपने शिवसैनिकों के लिए जवाब दे हूँ। पण मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल, मला आनंदाने मान्य. पण त्याही पलीकडे जाऊन केवळ मैं मी मुख्यमंत्री पद नको, छोड़ने के लिए दुसरा तैयार कोणी हूँ, असला तरी लेकिन चालेल. पण मेरे पद शिवसेनेचा छोड़ने के म्हणजे बाद उद्धव अगर ठाकरे मुख्यमंत्री शिवसैनिक ही नको, मुख्यमंत्री कोणी बनेगा तो चालेल. मुझे तेही आनंद मला है। मान्य आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा, हे इकडून तिकडून नाही, आमचं तुमच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. अगर ये पण कहते हैं तसं कि नसेल, उद्धव ठाकरे तोपर्यंत मुख्यमंत्री मी ना बने, तुमच्या आडून कोई ठेवले. दूसरा बने, वो भी तोपर्यंत मुझे काय तैयार है। काहीच होणार नाही. म्हणून एकदा ठरवूया, तुम्ही या किंवा तिकडनं फोन करा आणि सांगा की तुमचं आम्ही फेसबुक लाईव्ह पाहिलं, चॅनलच्या माध्यमातून पाहिलं, एक बार फेसबुकच्या आइए, माध्यमातून पाहिलं. या वहाँ आम्हाला से फोन तिकडे, कीजिए, यायला कहिए संकोच कि मैंने वाटतो, आपका फेसबुक पण लाईव्ह तुम्ही देखा। म्हणालात त्याच्याप्रमाणे तुम्ही आम्हाला नकोत, हे स्पष्ट सांगा. हमें मी या क्षणाला मुख्यमंत्री पद वहाँ पर सोडायला तयार आने के लिए संकोच लग रहा है, लेकिन आप जिस तरह से कह रहे हैं तो आप हमें नहीं चाहिए, ये बात हमें कहिए। मैं अपने पद छोड़ने के लिए तैयार हूँ। आयुष्याची कमाई काय? पद नसतं. पदावरती बसल्यानंतर भाई और बहनों, मैं आखिर में यही कहूँगा कि पद आते जाते रहते हैं। त्याच्यानंतर प्रतिक्रिया काय असते? ही आयुष्याची कमाई असते. आणि या 2.5 वर्षामध्ये जे प्रेम तुम्ही मला दिलं, कुठे झाली हो आपली भेट? पण ह्याच माध्यमातून मी जो आप काम करते हैं उसके बाद लोगों की जो प्रतिक्रिया आती है उद्धवजी वो महत्व की है। आमच्या कुटुंबातला एक माणूस आमच्याशी बोलतोय असं वाटतं, हे भाग्य मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा आणखीन काय असू शकेल. कई लोगों ने मुझे बोला, उद्धव जी जब आप बोलते हैं तो हमारे परिवार का ही कोई शख्स हमसे बात कर रहा है, ऐसा लगता है। तरी योग येईल असाही भाग नाहीये. पण या माध्यमातून जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा तुम्ही आमच्या कुटुंबातले वाटतात. तीच तर आयुष्याची कमाई आहे. आणि आयुष्याची कमाई माझ्यासाठी तरी भरपूर आहे. मुख्यमंत्री इस माध्यम से जब मैं आपसे बात करता हूँ और लोग कहते हैं कि ऐसा लग रहा है कि किसी परिजन से बात कर रहे हैं, तो यही मेरे जीवन की कमाई है। तयार आहे आणि हे माझं नाटक नाही, अजिबात नाटक नाही. कारण नाहीतर म्हणतील की काय हे असं करायचंच होतं. नाही, मला काय ये मेरा नाटक नहीं है, ये मेरा बिल्कुल भी नाटक नहीं है। किती कोणाकडे आहे हा गौण आहे विषय माझ्याकडे. शेवटी ही जी काही लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये संख्या किसके पास कितनी संख्या है ये गौण विषय है। मग ती तुम्ही संख्या कशी जमवता? प्रेमाने जमवता, जोर जबरदस्तीने संख्या जिसके पास ज्यादा होती है देऊन जमवता, वो हे नगण्य जीतते असतं. हैं। पण समोर उभी केल्यानंतर डोकी मोजली जातात आणि अविश्वास सर्व मंजूर किंवा अमंजूर होतो. मी ज्यांना माझे मानतो त्यांच्यापैकी
किती जण तिकडे गेलेत, किती जण माझ्या विरुद्ध मतदान करतील? नाही. एकाने जरी माझ्या विरुद्ध मतदान केलं तरी ते माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणून मला हे एकही मत माझ्यावरती त्यांना अविश्वास ठरवला. कितने लोग मुझे अपना मानते हैं, वो अगर वहां गए हैं और वो अगर मेरे खिलाफ मतदान करते हैं तो मेरे लिए शर्म की बात होगी. कितने लोग मेरे खिलाफ मतदान करते हैं ये महत्वपूर्ण नहीं है. आणखी काय सांगू, मी माझं मन घट्ट करून तयारीने बसलेलो आहे. मात्र आप कहिए, मैं मुख्यमंत्री पद छोड़ने के लिए तैयार हूँ. अब इससे ज्यादा क्या कहूँ. उद्या मी सांगितलेलंच आहे की मुख्यमंत्रीपदी माझी राहायची अजिबात इच्छा नाही. पण त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा आपली भेटगाठ होईल ती मात्र जसा मी फिरत जाईन तशी प्रत्यक्ष होईल. तेव्हा मात्र तुम्ही हे मुख्यमंत्री पद पर हे सदैव असंच कायम ठेवा. रहने की मेरी कोई इच्छा नहीं है, लेकिन इसके आगे भी हमारा प्रेम ऐसे ही आपके साथ भाइयों और बहनों बना रहेगा. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे और उनके साथ गए तमाम विधायकों को इस वक्त ऐसा लग रहा है संबोधित कर रहे हैं. वो ये कह रहे हैं कि इस्तीफा चाहिए, क्योंकि सिर्फ एक बार नहीं, न जाने कई मर्तबा उद्धव ठाकरे ने इस्तीफे शब्द का जिक्र किया है और कहा है मुझसे इस्तीफा चाहिए, आओ यहाँ पर और ले लो. अगर मेरे विधायक मुझे नेता के तौर पर नहीं देखना चाहते, मुख्यमंत्री के तौर पर नहीं देखना चाहते, तो आप आइए और मुझे कह दीजिए. अगर यहाँ आने में संकोच है तो जहाँ कहीं भी है वहाँ से फ़ोन कीजिए और ये कहिए कि हाँ, हमने आपका फेसबुक लाइव देखा, हमें आने में थोड़ा संकोच है, लेकिन आप इस्तीफा दे दीजिए, मैं आज के आज इस्तीफा सौंप दूंगा. लेकिन जो अभी सर्वे हुआ था 5 सबसे बेस्ट मुख्यमंत्रियों का, उनमें से एक हूं और आप ये कहते हैं कि मैंने अपना वादा पूरा नहीं किया. हम लौट रहे हैं, आप बने रहिए एबीपी न्यूज के साथ. देखिए, अब 6 बजे के आसपास जो है उद्धव ठाकरे की शरद पवार से मुलाकात होने वाली है. अपने कार्यकर्ताओं को उन्होंने संबोधित कर दिया और कहा कि मैं राजी हूं, आओ तो सही, मिलकर एक बार बात तो कर ले, बैठो तो सही. लौटेंगे जल्दी. कोरिया सिटी जानी ना. कोरिया सिटी. हाँ. कोरिया सिटी कहाँ पे है? शहर अंग्रेजी लगे हैं. कोरिया सिटी. वो बहुत दूर है. दुनिया को नहीं, कुछ लोग बड़े होते हैं. कोरिया सिटी कहाँ है? प्रोफेसर साहब को पता होगा. हो, ये छोटा वाला ग्लोब लगता है और पता नहीं, मेरी बेटी से जाके मिल लो, शायद उसे मालूम हो. हाय, बाबा ने भेजा है. कम हियर. कोरिया सिटी. कोरिया सिटी नहीं,
क्यूरियोसिटी वो क्या? दैट्स व्हाट ब्रॉट यू हियर, जो तुम्हें यहाँ तक ले आया। क्यूरियोसिटी। एबीपी न्यूज आपको रखे आगे।